गुड आफ्टरनून. आज आपण लोकसंख्येच्या उपघटकामध्ये चॅप्टर नंबर 2 हा बघत असताना नंबर 4चा मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे ऑक्युपेशनल स्ट्रक्चर, व्यावसायिक संरचना. आता आपल्याला याच्यामध्ये ठाऊक आहे की प्रायमरी ॲक्टिव्हिटीज, सेकंडरी ॲक्टिव्हिटीज, टर्शरी ॲक्टिव्हिटीज, कॉर्डनरी ॲक्टिव्हिटीज ह्या ज्या काय आहेत या प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये सारख्याच आहेत असं नाही. तर साहजिकच आपल्यासमोर एक ढोबळ मनाने माहिती सांगायची ठरली तर प्रायमरी ॲक्टिव्हिटीज ह्या ग्रामीण भागात जास्त चालतात. म्हणजेच काय तर शेतीकाम, खाणकाम आणि मग एकदम जंगली भागात जर गेलं तर मग ते फळं गोळा करणं, कंदमुळं खाणं, मध गोळा करणं, मासेमारी करणं या अजूनही ॲक्टिव्हिटीज जगाच्या पाठीवर चालूच आहेत. तर या जास्तीत जास्त कुठे दिसतात ग्रामीण भाग किंवा मग वाड्या वस्त्या आणि मग अतिशय दुर्गम जंगल का जिथे अधिक लोक राहतात, अशा ठिकाणी या ॲक्टिव्हिटीज चालू असल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि मग सेकंडरी, टर्शरी, कॉर्डनरी ॲक्टिव्हिटीज ज्या काय ऑक्युपेशन्स आहेत, हे व्यवसाय आहेत, हे कुठे आढळतात तर निश्चितच हे शहरी भागामध्ये आढळतात. तर आपण त्याच्याबद्दलचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि हे जे काय व्यवसाय आहेत हे लोकसंख्येच्या संरचनेवर कसा परिणाम करतात त्याचा आपल्याला बघायचं आहे. बघा, द वर्किंग पॉप्युलेशन दॅट इज इन ब्रॅकेट वुमेन अँड मेन ऑफ द एज ग्रुप 15 to 59 take part in various primary, secondary, tertiary and quaternary occupations. The proportion of working population engaged in this sector is a good indicator of the levels of economic development of nation. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितले तर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रगतिशील आहे की, ही वाढलेली आहे का, ही अप्रगत आहे का कुठं कमी आहे, हे कशाहून जर आपल्याला याचं उत्तर शोधू शकतो आपण तर ते म्हणजे तिथं चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, तिथं चालणारे ऑक्युपेशन्स, जास्तीत जास्त लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे जेणेकरून मग तिथला विकास होतो, तिथली आर्थिक सुबत्ता वाढते. आणि मग साहजिकच प्रायमरी ॲक्टिव्हिटीज वगळता ज्या काही सेकंडरी, टर्शरी, कॉर्डनरी ऑक्युपेशन्स आहेत याच्यामध्ये जास्त गुंतलेले लोक या त्या प्रदेशाचा विकास घडवून आणतात. परिणामी त्या देशाचा विकास होताना आपल्याला आढळून येतं. दिस इज बिकॉज ओनली अ डेव्हलपमेंट इकॉनॉमी विथ इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॅन अकोमोडेट मोर वर्कर्स इन द सेकंडरी, टर्शरी, कॉर्डनरी सेक्टर. इफ द इकॉनॉमी इज स्टील ॲग्रेरियन then the proportion of people engaged in primary activities is high. तर इथं काय म्हटलंय, कृषीप्रधान संस्कृती जिथं आहे, कृषीप्रधान जे प्रदेश आहेत तिथं अजूनही प्रायमरी ॲक्टिव्हिटीज चालूच आहे. म्हणजे शेतीशी रिलेटेड जे काही छोटे मोठे लघु उद्योग आहेत, शेतीवर आधारित जे काही लघु उद्योग आहे त्याच्याशी निगडीत लोक जास्तीत जास्त एंगेज आहेत. म्हणून मग हे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी शेती हे काही जास्त उत्पादन मिळवून देत नाहीत. म्हणून मग त्यांचं परडोई उत्पन्न कमी होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्या देशाचं, प्रदेशाचं उत्पन्न कमी होतं. आणि मग त्याच्या जर आपण कम्पेअर केलं, त्याची जी तुलना केली इतर व्यवसायांशी म्हणजे सेकंडरी, टर्शरी, कॉर्डनरींची, तर ह्या ज्या व्यवसाय जे लोक जास्तीत जास्त त्या प्रदेशातले गुंतलेले आहेत तिथली आपल्याला आर्थिक प्रगती झालेली दिसून येते. मग उदाहरणार्थ इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीमुळंच काय होतं, इंडस्ट्रीला आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे लेबर लागतात, स्किल, अनस्किल आणि सेमी स्किल लेबर, कुशल, अकुशल आणि निम्न कुशल. आणि मग या तिघांची तिथं गरज पडते. त्याच्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येचं जाळं दाट दिसतं. तर मग इंडस्ट्री ज्या भागात आहे तिथं मॅन्युफॅक्चरिंग चालते, रॉ मटेरियल लागतं, रॉ मटेरियलला ते फिनिश गुडमध्ये कन्वर्ट करतात आणि मग ते मार्केटमध्ये सेल करतात. आणि परिणामी मग त्याची काय होते, मार्केटची जशी व्हॅल्यू असेल तसं प्रोडक्शन, आणि प्रोडक्शन जे व्हॅल्यूला बघून निर्माण केलं जातं त्याच्यामुळे त्याचा काय होतं, आर्थिक लाभ जास्तीत जास्त त्या इंडस्ट्री होल्डरला होतो. परिणामी त्या वर्कर्सला देखील चांगले वेजेस मिळतात. अशा प्रकारे हे जे काही ऑक्युपेशन व्यवसायांचे जे प्रकार आहेत हे काय करतात, तिथल्या रिजनवर, तिथल्या कंट्रीवर, त्या देशावर इकॉनॉमिक डेव्हलपच्या दृष्टीने परिणाम करत असतात. आलं लक्षात.
आता कार्यशील लोकसंख्या आपल्याला कोणती म्हटली, वर्किंग पॉप्युलेशन, दॅट इज ग्रुप 15 to 59, 15 ते 59 हा जो काही वयोगट आहे हा कार्यशील लोकसंख्येमध्ये गणला जातो. म्हणजेच काय तर ते कष्ट करतात किंवा त्यांच्याकडे असलेली बुद्धिमत्तेचा ते वापर करून काय करतात, नोकरी प्राप्त करतात. आणि मग ती नोकरी प्राप्त त्यांना झाल्यानंतर ते काय करतात, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परिणामी त्यांची लाईफ स्टँडर्ड देखील हाय होते. कारण का तर त्यांच्या घरामध्ये इन्कम चांगला येत असतो. आलं लक्षामध्ये. आता बघा, कार्यशील लोकसंख्या 15 ते 59 या वयोगटातील स्त्री आणि पुरुष दोघंही त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेली असते. वरील 4 प्रकारच्या व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. अतिशय बरोबर मुद्दा आहे. जर बालकांची संख्या जास्त असेल, वृद्धांची संख्या जास्त असेल तर आपण बघितलेलं की डिपेंडंट पॉप्युलेशन आहे, हे काही कार्यशील नाहीत, हे इतरांवर अवलंबून आहेत आणि मग ते स्वतः काही कमवत नाहीत. त्याच्यामुळं काय होतं, त्यांच्याकडे पैशाचा येण्याचा काही सोर्स नसतो. परिणामी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याकडून तरी पैशाची आवक नसते. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, असा जो वयोगट ज्या देशात असेल, त्या प्रदेशात असेल तर तिथं कुठं विकास खुंटलेला आपल्याला दिसून येतो. तर मग त्याच्या कॉन्ट्रास्ट जर बघितलं तर 15 ते 59 हा तारुण्य अवस्थेतील वयोगट आहे. हा काय करतो, प्राथमिक व्यवसाय असो किंवा मग सेकंडरी, टर्शरी, कॉटनरी या व्यवसायात तो काय असतो, गुंतलेला असतो. आणि मग तो काय करतो, तिथं आपलं दरडोई उत्पन्न मिळवत असतो. मग गुंतवलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाचा आर्थिक विकासाचा मापदंड असतो. म्हणजे हे काही लोकांची इन्व्हेस्टमेंट झालेली कामामध्ये हा कुठल्याही देशाचा विकासाचा मापदंड असं म्हटलेलं आहे. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. या उलट ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. आता आपण जर क्लासिफिकेशन केलं, डिवायडेशन जर आपण केलं की कृषीप्रधान म्हणजे कृषीशी निगडीत जे लोक आहेत किंवा मग जे काही लोक टर्शरी ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत, नुसतं आपण बघितलं शहरी भागातले लोक शेती करत नाहीत, मग साहजिकच ते कुठल्यामध्ये आहेत तर ते टर्शरी, सेकंडरी, कॉटनरी ह्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पर कॅपिटा इन्कम हा जास्त आहे आणि मग तिथला त्या प्रदेशाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. परिणामी तिथं मग नानाविध तऱ्हाचे जे काही फॅसिलिटीज आहेत त्या तिथं उपलब्ध करून दिल्या जातात. कारण का, त्यांना मिळालेल्या पैशातून ते सरकारला टॅक्सही भरतात. आणि ग्रामीण भागाची उलट स्थिती अशी आहे की तिथले लोक पारंपरिक शेती करतात, त्याच्यामुळे तिथं आर्थिक जो आलेख आहे तो काय आपल्याला उंचवलेला दिसत नाही. तर अशा प्रकारे हे काही व्यावसायिक संरचनेचे 4 प्रकार आहेत. जे काही स्ट्रक्चर आहे हे काय करतं, ज्या ज्या प्रदेशावर काय करतं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्यावर अवलंबून असते आणि ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर परिणाम करतात. ठीक आहे, तर आपण काय करू आता, पुढचा मुद्दा बघूया. नंबर 5 आणि हा पुस्तकातला शेवटचा मुद्दा आहे, रुरल अर्बन कंपोजिशन म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. आता बघा 2 विभाग केलेले आहेत, ग्रामीण आणि शहरी. आता आपण मेट्रोपॉलिटन सिटी समजा मुंबई या शहराचं उदाहरण बघितलं तर तिथलं चित्र आपल्यासमोर साहजिक येतं की तिथं नेहमी धावपळ आहे, कारखानदारी, वेल नेटवर्क आहे रस्त्यांचं, तिथं हवाई वाहतूक आहे, नॅशनल इंटरनॅशनल पोर्ट आहे, सी पोर्ट आहे, ते पण नॅशनल इंटरनॅशनल आहे. आणि अगदी रस्ते जर बघितलं तर एकावर एक अशा अनेक ब्रिजेस आहेत तिथं आणि रस्त्याची रुंदी मोठी आहे, बाग बगीचे आहेत, एंटरटेनमेंटचे आहेत, मोठमोठे कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस किंवा मग इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस, फिल्म इंडस्ट्री, तिथं नानाविध प्रकारचे तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि वाहतूक दळणवळणाची व्यवस्था असल्यामुळे तिथं जॉबची ऑपॉर्च्युनिटी तिथं निर्माण झालेली. तर असा एक प्रकार शहरी भागाचं एक दृश्य आपल्यासमोर येतं. आणि रुरल भागाचं जर आपण बघितलं तर थोडंसं फास्टनेस त्याच्यामध्ये कमी, स्लो चालतं जनजीवन तिथलं, इतकं काय शहराच्या तुलनेत तिथं काय इतकं स्पीड आलेला नसतो.
रस्ते पण बघा आपल्याला एकदम जरा मोकळीचे, पूर्णच रस्ते चारी दिशेंचे काय आपल्याला गजबजले दिसत नाही. अशा प्रकारे अर्बनच्या सेक्टरमध्ये आणि रुरलच्या सेक्टरमध्ये आपल्याला तफावत आढळून येते. मग तिथली लाईफस्टाईल पण वेगवेगळी आहे. शहरी भागाची लाईफस्टाईल जनजीवन जर आपण बघितलं तर साधं सिंपल आहे. तिथला पोशाख एक ठराविक आहे असतात, म्हणजे एकदम ग्रामीण भागात जर गेलं आपण तिथले लोक, वृद्ध लोक अजूनही ते धोतर वापरतात, कुर्ता पायजामा वापरतात. फार तर फार आत्ताच्या जनरेशनचे लोक शर्ट पॅन्ट वगैरे घालतात. आणि काही जिथल्या व्यवसाय असेल, दुकानदारी असेल, कुठे छोटे मोठे शॉप्स असतील, आठवड्याचा बाजार भरतो, नंतर बाकीचे जे लोक डेली कामाला जातात ते लेबर्स असतात, शेतीमध्ये काम करणारे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अत्यंत साधापणा असतो, त्यांचे साधनंही साधे असतात. परंतु शहरी भागाची जर तुलना केली तर त्यांचं लाईफ स्टँडर्ड हे आपल्याला दिसतंय. कारण का, ते सर्व्हिसला जातात. सर्व्हिसला जात असल्यामुळे तिथल्या त्यांचं पेहराव जर बघितला तर आपण शर्ट पॅन्ट्स आले जेंट्स लोकांच्या, आणि मग ते व्यवस्थित कुणी अधिकारी असेल तर सुटाबुटात आपल्याला आढळून येतो. अशा प्रकारच्या पोशाखामध्ये देखील फरक आहे. भाषेमध्ये फरक आहे. शहरी भागामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, त्यातल्या त्यात मग इंग्लिश, हिंदीला जास्तीत जास्त प्राधान्य देतात. तर का, अनोळखी लोक असतात, सांगता येत नाही आपल्याला त्याला आपली मराठी भाषा येते की नाही, म्हणून तो भाषा बोलताना सुरुवात केला हिंदीमध्ये बोलतो. परंतु ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे चित्र अतिशय वेगळं दिसतं. साधेपणा जी आहे ती स्थानिक भाषा वापरली जाते. आलं लक्षात? तर या दोन्ही गोष्टी या अतिशय तफावत आपल्याला दर्शवतात. मग सण उत्सव असतील किंवा मग खेळाची साधनं असतील, याच्यामध्ये देखील आपल्याला तफावत आढळून येते. तर बघूयात आपण ही PPT आपण काय सांगतो हा पॅरेग्राफ. धिस डिव्हिजन ऑफ पॉप्युलेशन इन टू रुरल अँड अर्बन इज बेस्ड ऑन द रेसिडन्स, म्हणजे वास्तव्याचं ठिकाण. वास्तव्याच्या ठिकाणाहून देखील काय केलेलं आहे, लोकसंख्येचा आपल्याला विभागणी केलेली. तो ग्रामीण भागात राहतोय की अर्बन भागात राहतोय, याच्या वास्तव्यावरून देखील आपल्याला काय झालेलं आहे, लोकसंख्येचं फीचर्स आपल्याला ओळखत येतात. दिस डिव्हिजन इज नेसेसरी बिकॉज रुरल अँड अर्बन लाईफस्टाईल डिफर फ्रॉम इच अदर. कारण का, त्याचे जर सायलेंट फीचर्स बघितले आपण तर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. रुरलची लाईफस्टाईल वेगळी, अर्बनची वेगळी. इन टर्म्स ऑफ देअर लाईव्हहुड अँड सोशल कंडिशन्स, मग त्यांची आपण बघितली की राहणीमान आणि सामाजिक स्थिती ही देखील भिन्न भिन्न आपल्याला आढळून येते. द एज, सेक्स, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन अँड लेवल ऑफ डेव्हलपमेंट व्हॅरी बिटवीन रुरल अँड अर्बन एरियाज. आता बघा, एज, वयोगटाचा जर आपण विचार केला, एज स्ट्रक्चर हा जर मुद्दा जर नुसता आपण अभ्यासात घेतला तर ग्रामीण भागाचा एज स्ट्रक्चर काय आहे, हा डिपेंडंट पॉप्युलेशन आपल्याला जास्त. बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये वृद्धांची संख्या जास्त दिसेल, बालकांची संख्या जास्त दिसेल, आणि तरुण अवस्थातले जी काही लोक आहेत ते तुम्हाला कमी आढळतील. तर का, ते ग्रामीण भागातून स्थलांतर करून शहरी भागात गेलेले आहेत. का, तर त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, एक चांगल्या बऱ्यापैकी नोकरी मिळवण्यासाठी, जेणेकरून ग्रामीण भागात त्यांना उपलब्ध नसलेले ज्या काही इंडस्ट्रीज, त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम मिळवण्यासाठी ते शहरी भागाकडे अट्रॅक्ट होतात. अन्य बरेच त्याच्यामागे कारणीभूत घटक आहेत. सेक्स रेशिओ जर बघितला तर लिंग गुणोत्तर हे गावाचं जास्त आहे, म्हणजे पुरुषांच्या मागं असणाऱ्या महिलांचं प्रमाण हे ग्रामीण भागात निश्चित समान असेल किंवा थोडंफार कमी असेल किंवा मग किंबहुना जास्तही असेल, परंतु ते एकदमच कमी चित्र आपल्याला दिसणार नाही. कारण का, उदाहरण देतो तुम्हाला, मेट्रोपॉलिटन सिटीचं जर घेतलं तर तरुण लोक इतर प्रदेशातून तिथं काय झालेले आला, मायग्रेशन होऊन आलेले असतात, स्थलांतरित होऊन आलेले असतात. साहजिक तिथला सेक्स रेशिओ काय असतो, कमी असतो, म्हणजे पुरुषांचं प्रमाण तिथं जास्त असतं. ऑक्युपेशनल स्ट्रक्चर, आत्ताच आपण अभ्यासलं की ऑक्युपेशनल स्ट्रक्चरमध्ये जे काही 4 त्याचे रचना आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत. तर ग्रामीण भागामध्ये फक्त प्राथमिक व्यवसाय चालतात आणि शहरी भागामध्ये मात्र द्वितीय, तृतीयक आणि चतुर्थक या 4ही ऑक्युपेशनल स्ट्रक्चर तिथं उपलब्ध असल्यामुळे लोकसंख्या आपल्याला तिथं दाट दिसते. डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन अँड लेवल ऑफ डेव्हलपमेंट व्हॅरी बिटवीन रुरल अँड अर्बन एरियाज. देअर क्रायटेरिया फॉर डिफरेन्शिएटिंग रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन व्हॅरीज फ्रॉम कंट्री टू कंट्री. आता बघा, प्रत्येक देशाचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे. हे जे 4 आपल्याला ऑक्युपेशन्स दिसतात हे सर्व विकसित राष्ट्रामध्ये
सर्वच लोक त्याच्यात गुंतलेले आहेत अशातला काही भाग नाही. विकसित राष्ट्रामध्ये शेतीकड, प्रायमरी ॲक्टिव्हिटीजकड लोक कमीत कमी गुंतलेले आहेत आणि जास्तीत जास्त कुठं गुंतलेले आहेत ते तर सेकंडरी, टर्शरी आणि कॉटनरी व्यवसायामध्ये ते लोक गुंतलेले आहेत. म्हणून तिथं एकतर लोकसंख्या कमी तुम्हाला आढळते, आयुर्मान जास्त आढळतं आणि जास्तीत जास्त तिथं श्रीमंत लोकांची संख्या आहे आणि पर्यायी तो देश देखील आपल्याला श्रीमंत आढळतो. म्हणजे तुम्ही USA एक सुंदर उदाहरण त्याच्यासमोर घेऊ शकता. इन जनरल टर्म्स, रुरल एरियाज आर दोज वेअर पीपल आर मेनली एंगेज इन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसायाशी निगडीत आपल्याला आढळून येतात. अँड अर्बन एरियाज आर दोज वेअर मेजॉरिटी ऑफ वर्किंग पॉप्युलेशन इज एंगेज इन नॉन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे शेती नसलेल्या जे काही उद्योगधंदे आहेत तिथं त्या व्यवसायाशी निगडीत आपल्याला कुठली जनसंख्या आढळून येते तर ती म्हणजे अर्बन सेक्टर्समध्ये. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे रुरल अर्बन कंपोजिशन आणि त्याच्या अगोदरचा ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजेच व्यावसायिक संरचना हे 2 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. मुलांनो, तुम्हाला माहिती देण्यासाठी तुम्ही आता हे पहिलं चॅप्टर त्याच्यामध्ये 2 विभाग केले, पार्ट 1 पार्ट 2 आणि प्रत्येक जर मुद्दा जर तुम्ही बघितला तर तो आपण कव्हर केलेला आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे आपले 9 लेक्चर्स पूर्ण झालेले आहेत आणि या 9 लेक्चर्समध्ये आपण पार्ट 1, 2 त्याच्यामध्ये बसवलेला आहे. त्याच्यावरच्या नोट्स आता आपलं कॉलेज निश्चितच चालू होईल, त्याच्यावरच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला नोट्स देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्ही ॲक्टिव्ह राहा, स्वतः प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. जिथं आकृती तिथं ती आकृती काढण्याचा प्रयत्न करा, तिचं निरीक्षण ऑब्झर्वेशन करा, तिचं इंटरप्रिटेशन करायचं बघ आणि ह्या गोष्टी तुम्हाला इंटेन्सिव्ह करावंच लागतील असं माझं तुम्हाला नम्रपणे आव्हान आहे. कारण आता तुम्हाला बोर्डाच्या पेपरला सामोरं जायचं आहे. आलं लक्षामध्ये. ऑल दी बेस्ट. थँक्यू.